नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या आहे कार्तिक एकादशी. कार्तिक एकादशी ही 1 नोव्हेंबरला म्हणजेच आज सकाळी 9:22 सुरू झालेली आहे आणि ती 2 तारखेला उद्या रविवारी सकाळी 7:32 संपणार आहे आणि त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होणार आहे. तर आज किंवा उद्या संध्याकाळी आपल्याला या एका ठिकाणी 6 दिवे आपल्याला लावायचे आहे. तुम्हाला कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करणं शक्य नसेल तर आवर्जून तुम्ही या एका ठिकाणी हे दिवे लावा. तर ते कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे लावायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, कार्तिकी एकादशी ही आज म्हणजेच 1 नोव्हेंबरला सकाळी 9:22 सुरू झाली आहे आणि ती उद्या 2 तारखेला सकाळी 7:32 संपणार आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी ही धरली जाते. त्यामुळे एकादशी ही उद्या धरली जाणार आहे आणि हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि भगवान विष्णू याच दिवशी निद्रा अवस्थेतून जागे होणार आहे आणि एकादशीनंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचे लग्न करत असतो. तर या एकादशीचं औचित्य साधून काही ठिकाणी आपल्याला दीपदान करायचे आहे. तर ते कुठे करायचे आहे तर बघा, तर तुम्ही आज प्रदोष काळामध्ये तुळशीसमोर देखील तिळीच्या तेलाचा दिवा हा लावू शकता. तर तुम्ही हे दिवे आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी लावले तरीही चालेल, पण आज एकादशी तिथी आहे आणि उद्या सकाळी ती 7:32 संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला आज शक्य झालं तर आज प्रदोष काळामध्ये तुम्ही हे दिवे लावू शकता. तर यासाठी आपल्याला 6 पंत्या घ्यायच्या आहे आणि या सरळ वात आपल्याला त्यामध्ये लावायच्या आहे आणि यामध्ये आपल्याला एक फुलवातीचा आणि शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. म्हणजेच या 6 दिव्यांमध्ये 5 दिवे हे आपल्याला तेलाचे लावायचे आहेत आणि एक दिवा हा शुद्ध गाईच्या तुपाचा, ज्यामध्ये आपल्याला फुलवात घालायची आहे. आणि तेल हे तुम्ही तिळीचं घेऊ शकता किंवा साधं असेल तरीही चालेल. आणि ज्या बाकी दिव्यांमध्ये 5 दिव्यांमध्ये जी वात करणार आहात तर ती 2 वातींची एक वात आपल्याला याप्रमाणे करायची आहे आणि हे 6ही दिवे आपल्याला तुळशीसमोर ठेवायचे आहे. म्हणजेच 5 तेलाचे आणि 1 तुपाचा, तर असे 6ही दिवे आपल्याला तुळशीसमोर ठेवायचे आहे आणि प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस ही असतेच. आणि ज्यांना आज करणं हा उपाय जमणार नाही तर त्यांनी उद्या केला तरीही चालेल. दिव्याखाली आपल्याला एखादं पान किंवा कागद ठेवायचा आहे किंवा एखादी प्लेट ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे आणि दिव्यांची वात ही दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही करू शकता. त्यासोबतच तुळशीला दूध आणि पाणी आज आणि उद्या टाकू नका. म्हणजे एकादशी तिथी जोपर्यंत आहे तर तोपर्यंत आपल्याला दूध आणि पाणी हे तुळशीला टाकायचं नाही. त्यासोबतच संध्याकाळी दिवे लावल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा देखील घालायची आहे. तर 7, 11, 51 किंवा 21 वेळा तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजाप देखील आपल्याला करायचा आहे. प्रदक्षिणा करताना या मंत्राचा आपल्याला मंत्रजाप करायचा आहे. तर बघा, या चातुर्मासामध्ये आपल्याकडून कळत नकळत खूप छान सेवा झाल्या आहेत आणि काही ठिकाणी एकादशी ही आज तर काही ठिकाणी उद्या धरली जाते. तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे पकडू शकता. पण उद्या आपल्याला दीपदान आवर्जन करायचं आहे. म्हणजे तुम्ही आज किंवा उद्या देखील संध्याकाळी दीपदान हे करू शकता. तर दीपदान का करता तर तुम्ही आज किंवा उद्या दीपदान करणार आहे आणि जितकी सेवा तुम्ही तुळशीची कराल तितकी सेवा भगवान विष्णूंना समर्पित असते. कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे आणि तुळशीला विष्णुप्रिया म्हणून देखील ओळखले जाते. आणि तुळशीची जी काही सेवा आणि पूजा तुम्ही कराल तर तेव्हा नक्कीच भगवान विष्णूंची कृपा देखील आपल्यावर असते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतात आणि त्यामुळेच आपल्याला हे दीपदान तुळशीसमोर हे करायचे आहे.